स्वागत आहे. आपण आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिक वरती व्हिडिओ सिरीज करतोय. या सिरीज मधलं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. या पहिल्या दोन व्हिडिओज मध्ये तुम्हाला कोणती कन्सेप्ट दिसेल तर आर्हेनियस कन्सेप्ट आणि दुसरी कोणती लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. ओके, सो त्या दोन आपल्या स्टडी झाल्यात. सेम त्याच सेटवर म्हणजे त्याच्यात जे पॉइंट्स डिस्कस केलेत सेम टेस्ट पॉइंट आता नवीन कन्सेप्ट मध्ये बघणार आहे. अँड दॅट वन इज लेविस ऍसिड बेस थिअरी. ओके, इन लेविस ऍसिड बेस थिअरी फर्स्ट पॉइंट इज डेफिनेशन. ओके, एकदा जरा रिवाइज करूयात आपण. कोणकोणते पॉइंट बघायचे? डेफिनेशन, त्याच्यानंतर एक्झाम्पल्स, देन स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. त्याच्यानंतर तिसरं काय बघायचंय? न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट. अँड लास्ट वन इज लिमिटेशन. ठीक आहे, आपण दोन्ही केसेस मध्ये तसेच पॉइंट बघितलेत, आताही तेच बघायचं. ठीक आहे. आर्हेनियस थेअरी. इन आर्हेनियस थेअरी व्हॉट इज ऍसिड? Acid is proton donor. Okay, and what is base? Base is OH minus donor. Okay, and arrhenius theory specially for aqueous solvent. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोणती बघितली होती? लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. त्याला नुसतं ब्रॉन्स्टेड म्हणूया. दिस ब्रॉन्स्टेड थिअरी, व्हॉट इज दॅट वन? प्रोटॉन डोनर इज ऍसिड while proton acceptor is base. ओके, हिअर वी डोंट नीड एनी सॉल्वंट. आणि आता आपण पुढच्या थिअरीज मध्ये गेलोय. दिस नेक्स्ट थिअरी मध्ये काय आहे? लेविस ऍसिड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर इज कॉल्ड एज लेविस ऍसिड. आणि दुसरं काय? इलेक्ट्रॉन पेअर डोनर इज कॉल्ड एज लेविस बेस. ओके, चला पहिली गोष्ट, ही थिअरी का बघायची गरज आहे? तर या दोन्ही थिअरीज मध्ये आपण थोडे ड्रॉबॅक्स बघितले. ड्रॉबॅक काय? तर प्रोटॉन, हायड्रॉक्सिल आयन, H+ OH- या गोष्टी असतील तर त्या देणार घेणार ना, बरोबर ना? So if we have H+, then only we can give and take. But if H+ is not there, then how can we explain the concept of acid? बरोबर? So त्याच्यासाठी आपल्याला नवीन कन्सेप्ट आली कोणती? लेविस ऍसिड बेस थिअरी. ओके, चलो स्टार्ट करूयात आपण. वन्स अगेन, व्हॉट इज ऍसिड? ऍसिड इज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. अँड व्हॉट इज अ बेस? बेस इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ठीक आहे. सो एक डोनेट करतोय आणि एक ऍक्सेप्ट करतोय. काय ऍक्सेप्ट डोनेट करतायत? तर इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. सो एक निगेटिव्ह चार्ज देतोय आणि एक निगेटिव्ह चार्ज घेतोय. व्हॉट डज इट मीन? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, इट इज ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. सो दिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. ओके, अँड हिअर इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे तो लोकांना देतोय. सो दिस इज इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. ओके, चलो सो प्रॉपर डेफिनेशन काय येणार आहे? Acids are electron deficient species which accepts electron pair. Bases are electron rich species which donate electron pair. So this is Lewis acid and base. Clear झाला? Okay, so I hope you have understood this definition, acid and base. आगे बढ़े. चलो, now next part is examples. Okay, let us see examples of Lewis acids and bases. Okay, now in this case, आता बघा, जेव्हा आपण पहिले दोन केसेस बघितले, लॉरी ब्रॉन्स्टेड आणि आर्हेनियस, त्याच्यात एक कंपल्सरी वी हॅव टू स्टिक टू हायड्रोजन, कारण की प्रोटॉन डोनर ऍक्सेप्टर असले प्रकार होते. सो लिमिटेड एक्झाम्पल होते की ज्याच्यामध्ये H+ आहे ती वालीच होती, बरोबर की नाही? पण आता आपण इलेक्ट्रॉन्स मध्ये आहोत आणि इलेक्ट्रॉन काय अख्खे जगभर आहेत, बरोबर ना? प्रत्येक ऍटम, प्रत्येक मॉलिक्यूल, प्रत्येक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सो वी हॅव अ वाईड रेंज ऑफ एक्झाम्पल्स इन लेविस ऍसिड बेस थिअरी. ठीक आहे, तर प्रत्येक एक्झाम्पल काहीतरी स्पेशालिटी काय नीट बघून घ्या. ओके, चला आता आपण पहिल्यांदा बघूयात एक्झाम्पल्स ऑफ लेविस ऍसिड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. सो इलेक्ट्रॉन डेफिशियंट मीन्स व्हॉट? दे कॅन बी पॉझिटिव्हली चार्ज्ड और दे कॅन बी न्यूट्रल. बरोबर ना? डेफिशियन्सी याचा अर्थ काय? त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत. इलेक्ट्रॉन कमी असेल तर पॉझिटिव्ह चार्ज येईल या न्यूट्रल होतील, पण न्यूट्रल मध्ये इलेक्ट्रॉन कमी आहेत. बघूयात एक्झाम्पल. ठीक आहे, चला सो पहिल्यांदा आपण एक्झाम्पल्स बघूयात पॉझिटिव्हली चार्ज. सो जनरली पॉझिटिव्हली चार्ज कोण असतात? मेटल्स, बरोबर. एक्झाम्पल बघा, Na+, Ca2+, Au+, Ag+, Hg+, एक्सेट्रा. ओके, अजून एक घेऊयात आपण Zn2+. ओके, सो दिस एक्झाम्पल्स, व्हॉट यू फाइंड इन दिस? फर्स्ट ऑफ ऑल सगळेच मेटल आहेत. मेटलची प्रॉपर्टी काय असते? मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर, की आपण म्हणतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आर कॉल्ड एज मेटल.
तर ही लोक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह बनायला आवडतं, जरी डेफिशियंट असले तरी त्यांना तेच बनायला आवडतं. आर यू गेटिंग? सो विच आर द गुड मेटल्स? गुड मेटल म्हणजे कोणते की ज्यांना पॉझिटिव्ह द्यायला खूप आवडतं, देअर मेटॅलिक कॅरेक्टर इज हाय. गुड मेटल जे असतात त्यांना इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला आवडतील का? आर यू गेटिंग? वन्स अगेन बघा, व्हॉट आर लेविस ऍसिड्स? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. व्हॉट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट? पॉझिटिव्ह चार्ज. व्हॉट आर मेटल्स? पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग त्याच्यावरती इलेक्ट्रॉन आपण आरामात ऍक्सेप्ट करू शकतो, बरं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. बट व्हॉट इज द पॉइंट? द मेटल्स लाईक एस ब्लॉक एलिमेंट्स, देअर ऑक्टेट इज कम्प्लीट. ओके, ऑक्टेट त्यांचं कम्प्लीट झालंय. व्हॉट डज इट मीन? की त्यांना अजून इलेक्ट्रॉन नकोय, त्यांनी आहे तेच देऊन टाकलेत, मला नकोयत इलेक्ट्रॉन. लक्षात येते? सो दीज आर नॉट लेविस ऍसिड्स. ओके, दीज आर नॉट एक्झाम्पल्स ऑफ लेविस ऍसिड. ओके, सो व्हॉट यू कॅन से, गुड मेटल्स. गुड मेटल कुठं असतात? समजा पिरियडिक टेबल बघितलं तर लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, बरोबर. सो लेफ्ट टू राईट, एक्स्ट्रीम लेफ्ट एस ब्लॉक एलिमेंट्स आर व्हेरी गुड मेटल्स. त्याचे गुड मेटल्स आहेत, दे आर नॉट लेविस ऍसिड्स. देन व्हॉट यू कॅन से, डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एक्स्ट्रीम राईटला, की डी ब्लॉक संपत आल्यानंतर पी ब्लॉक नॉन मेटलचा सुरू होतो, त्या टाईपचे मेटल कोणते? दीज आर व्हेरी बॅड मेटल्स, दे आर व्हेरी पुअर मेटल्स. त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर खूप कमी आहे. आणि मेटॅलिक कॅरेक्टर बेसिक डेफिनेशन काय? आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. तर ही लोक कोणता बॉन्ड करणार आहेत? कोव्हॅलंट, बिकॉज दे आर पुअर मेटल्स. सो दीज एलिमेंट्स विच मेक कोव्हॅलंट बॉन्ड, दे आर लेविस ऍसिड्स. ठीक आहे, सो पहिलं एक्झाम्पल कळालं, पॉझिटिव्ह चार्ज मध्ये पुअर मेटल्स आर द एक्झाम्पल ऑफ लेविस ऍसिड. ओके, नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह चार्ज इज H प्लस. ओके, व्हॉट वी कॉल इट एज प्रोटॉन. आता आली का गंमत? मागच्या दोन्ही थिअरीज मध्ये प्रोटॉन वरतीच स्टडी केलाय, पण गंमत बघा, आर्हेनियस काय सांगतो? प्रोटॉन डोनर. ठीक आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड पण काय म्हणते? प्रोटॉन डोनर. ठीक आहे, तर प्रोटॉन डोनर याचा अर्थ काय? जो प्रोटॉन देतो तो, जो प्रोटॉन देतो तो. फॉर एक्झाम्पल, या पेन मध्ये ही कॅप म्हणजे प्रोटॉन असेल, तर ही कॅप जो देणार त्याला काय म्हणायचं? प्रोटॉन डोनर. ह्यानी प्रोटॉन दिला, कळलं ना? बट व्हॉट इज मिनिंग ऑफ H प्लस? H प्लस इट सेल्फ प्रोटॉन. ओके, म्हणजे आता हा पेन किंवा ही कॅप, दिस कॅप इज प्रोटॉन. ही कॅप मधून आपल्याला कॅप सेपरेट करता येईल का? नीट बघा, कॅप मधून कॅप देता येईल का? आपल्याला अख्खी कॅप देता येईल, पण कॅपच्या आतून काढून दुसरी कॅप देता येईल का? नाही. कळतंय? सो प्रोटॉन डोनर प्रोटॉन स्वतः प्रोटॉन डोनर होणार नाही. कळतंय? फॉर एक्झाम्पल, मी माझ्याकडचे पैसे देऊ शकते, मी माझे मार्कर देईल, बरोबर, मी माझा इंटेलिजन्स देईल, मी माझा काय, आपल्याला काय हार्ट मला देता येईल, किडनी देता येईल, पण मी माझी मलाच देता येईल का कोणाला? नाही. सेम वे H प्लस प्रोटॉन, वी कॅन नॉट डोनेट प्रोटॉन फ्रॉम प्रोटॉन. कळलं नाही? तर प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, बट इट इज नॉट इट इज नॉट आर्हेनियस और लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. तर कोणता बेस होणार आहे? ऍसिड होणार आहे, लेविस ऍसिड. So proton is one of the important example of Lewis acid. Okay, this question always comes in MCQ. Proton is acid is explained by which theory? The answer is Lewis theory. कळले सगळ्यांना? ओके, सो पॉझिटिव्ह चार्ज मध्ये कोण आपले एक्झाम्पल्स आहेत, आणि दुसरं एक्झाम्पल नॉन मेटल मधला कोण? प्रोटॉन. ओके, चलो नाउ नेक्स्ट वन. द थर्ड एक्झाम्पल इज न्यूट्रल. आता न्यूट्रल मध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल आहे. एक आहे इनकम्प्लीट ऑक्टेट and second one is expanded octet. Okay, now let us see what does it mean. आता इनकम्प्लीट ऑक्टेटचं मिनिंग कळते. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन कमी आहेत, 8 इलेक्ट्रॉन पेक्षा कमी आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, नो प्रॉब्लेम. एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय? मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन, तरी सुद्धा काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हे जरा काहीतरी जगा वेगळीच टीम आहेत, आपण यांच्याकडे नंतर बघू, आधी बघूयात इनकम्प्लीट ऑक्टेट. ओके, सो एक्झाम्पल्स ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट बघा काय काय. फॉर एक्झाम्पल BCl3. स्ट्रक्चर बघायचं. ओके, इन केस ऑफ लेविस ऍसिड बेस थेरी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू शुड नो द स्ट्रक्चर. ठीक आहे, स्ट्रक्चर येत नसेल तर केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक बघायचा,
ज्यांना व्हिडिओज बघायचे केमिकल बॉन्डिंगचे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर मिळते. ओके, सो BCl3 boron at the center, it have 3 electrons in outermost shell and it will make 3 bonds. So BCl3 it have only 6 electron outer it, बरोबर ना, एक बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. सो इट हॅव ओनली 6 इलेक्ट्रॉन, इट इज इनकम्प्लीट ऑक्टेट. तर हा काय करणार आहे, दुसऱ्या कोणाची तरी लोन पेअर ऍक्सेप्ट करणार आणि चौथा बॉन्ड तयार करणार. कळालं, लोन पेअर ऍक्सेप्टर. अनदर एक्झाम्पल इज B किंवा अजून घेऊयात AlCl3. ओके, BCl3 सारखा दुसरा BF3. AlCl3 सेम वे, Al इट विल मेक 3 bonds with 3 chlorine. सो फोर्थ बॉन्ड साठी तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज BeCl2. BeCl2. So beryllium belongs to second group. So it have 2 electrons in outermost shell and it will make 2 bonds with 2 chlorine. So there are only 4 electrons around beryllium. कळते, 4च इलेक्ट्रॉन आहेत. मग तो काय करणार आहे, 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणल्यावर ऑक्टेट कम्प्लीट करायला अजून दोघांकडून तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार. So it will accept electron pair from 2 members. So it is very good Lewis acid. कळालं. चला अजून एक स्पेशल एक्झाम्पल बघा, ZnCl2. Once again Zn, it will have 2 bonds with 2 chlorine. So it is also having same case, BeCl2 ZnCl2 सेम आहे. ठीक आहे. आता जरा गंमत बघा, आपण Zn इथं घेतला होता पॉझिटिव्ह चार्ज मध्ये, तो हा इथं व्हॅलिड झाला, नो प्रॉब्लेम. बेरिलियम इज एस ब्लॉक एलिमेंट, पण एस ब्लॉक मध्ये कुठे आहे, हा सेकंड पिरियड मधला फर्स्ट. सो डाऊन द ग्रुप मेटॅलिक नेचर इन्क्रीजेस, बेरिलियमचं मेटॅलिक नेचर सगळ्यात कमी, बरोबर. सो दिस विल मेक कोव्हॅलंट बॉन्ड, दिस विल मेक कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात येते. सो कोव्हॅलंट बॉन्ड जिथं असेल तिथं तुम्हाला लेविस ऍसिड बेस कॅरेक्टर सापडेल. कळायला पॉइंट. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. ओके, आगे बढ़े. चलो, नाउ नेक्स्ट वन इज एक्सपांडेड ऑक्टेट. ओके, आई विल राइट हियर. फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण PCl5. PCl5. Okay, so phosphorus is making 5 bonds with 5 chlorine. 1, 2, 3, 4, 5. Okay, logically phosphorus have 10 electrons around it, isn't it? 10 इलेक्ट्रॉन दिसतात आपल्याला. मग तरी सुद्धा हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर कसा, इलेक्ट्रॉन द्यायचे ना. पण आता गमत बघा, फॉस्फरसचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 31, बरोबर, सॉरी 15, and its configuration is 3s2 3p3. whenever 3 number comes into the picture there is 3d orbital also. ओके, भले ते इलेक्ट्रॉनची गरज असेल नसेल, पण 3 नंबर म्हणजे थर्ड फ्लोअर वरती गेलो की 3d ऑर्बिटल आलं. अँड राईट नाउ वी डोंट नीड दिस 3d ऑर्बिटल, इट इज 3d0. सो 3s2 3p3 3d0. ओके, सो 1 2 3 4 5. ओके, पॉइंट कळाला. नाउ PCl5, what happens, one of these electron jumps over here, so it will make 5 bonds, no problem. So आपल्याला रेग्युलर स्ट्रक्चर काय असेल ते मिळणार आहे. ठीक आहे, पण काय झालं आता, जरी PCl5 झाला तरी d ऑर्बिटल जे आपल्याकडे आहे ते अजून एम्प्टीच आहे, बरोबर ना. सो दिस P हैव सम एम्प्टी रूम्स टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, तो आने दो, और किसको आना है, आने दो. सो इट कैन एक्सेप्ट फ्यू मोर इलेक्ट्रॉन. लक्षात येते. जनरली दिस PCl5 will accept 1 electron pair and it will form PCl6 minus. Cl मायनस म्हणजे निगेटिव्ह चार्ज एक ऍक्सेप्ट करून करणार आहे PCl6 मायनस. कळलं ना. ओके, सो PCl5 जसा आपला लेविस, or you can say having empty d orbital. कोणकोणते एक्झाम्पल आहेत. सो ऑब्विसली दे आर फ्रॉम विच सिरीज, 3 थर्ड और फोर्थ पीरियड. ओके, PCl3, PCl5, SOCl2, then SO2, SO3. Okay, these are the examples of what you can say expanded octet. एक एक्झाम्पल बघा, SnCl4 and SnCl2. Okay, Sn belongs to which group,
CSIGESNPB. Group number 14. Group number 14 have oxidation number +4 or +2. बरोबर. So हे दोन्ही आहेत. So now you tell me which one of the following is Lewis acid. यातला लेविस ऍसिड कोणता? आता बघा SnCl4 SnCl2 बघायला काय वाटतं की हा इथं 2 इलेक्ट्रॉन कमी दिसत आहेत म्हणजे काय 2च बॉन्ड आहेत काहीतरी इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. बट द आन्सर इज SnCl4. म्हणजे इथं ऑक्टेट कम्प्लीट असून सुद्धा हा ऍसिड आहे. ऑक्टेट कम्प्लीट असून सुद्धा याला इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि इथं काहीतरी वेगळंच आहे. सो व्हॉट इज द लॉजिक? द लॉजिक इज Sn इज मेटल, इजंट इट? खाली जातो तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय. So down the group metallic character increases. Sn have very good metallic properties. Okay, this is one thing. Secondly, there are two oxidation number. आणि आपला फजान काका आठवतोय का काय सांगितले त्यांनी? चार्ज जेवढा कमी तेवढा आयोनिक कॅरेक्टर जास्त. लार्जर द चार्ज मोर कोव्हॅलंट, स्मॉलर द चार्ज मोर आयोनिक. कळले? सो काय लॉजिक झालं? SnCl2 becomes ionic compound and this becomes covalent. आणि कोव्हॅलेंट आलं की काय येणार आहे? एम्प्टी डी ऑर्बिटल. कळालं? सो SnCl4 इज लेविस ऍसिड अकॉर्डिंग टू द लॉजिक ऑफ एम्प्टी डी ऑर्बिटल. SnCl2 इज आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड आलं की लेविस कॅरेक्टर बघायचं नाही. कळालं? सो यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, न्यूट्रल, कम्प्लीट ऑक्टेट अँड इनकम्प्लीट ऑक्टेट. ओके, अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ लेविस ऍसिड is having elements, or you can say element नको म्हणायला, atoms म्हणायला. Atoms attached to electronegative elements. ओके, एक्झाम्पल बघा. CO2, त्याच्यानंतर अजून कोणतं घेऊया? CO2 झालं तसं इथं वरती आहे SO2, SO3, Cn. Okay, Cn, these bonds. Okay, in this case this carbon, sulfur, carbon, they are attached to electronegative. म्हणजे काय? A आणि B मधला बॉन्ड आहे and this B is electronegative. So हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय करतो? इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडे पुल करतो. इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडे ओढले की त्या A वरती काय चार्ज येणार? A will be electron deficient. जो डेफिशियंट झाला तो काय होणार आहे? लेविस ऍसिड. कळालं? सो गेट दिस आयडिया. चलो, सो एक पटकन स्क्रीनशॉट काढा एक्झाम्पल्स ऑफ लेविस ऍसिड. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा कोण लेविस ऍसिड नाही आणि कोण लेविस ऍसिड आहे. ओके, चलो नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट, लेविस बेसेस. ओके, लेविस बेसेस आर व्हेरी लिमिटेड. कारण की जनरली काय असतं, सगळ्यांनाच घ्यायचं पुष्कळ, घेणारे पुष्कळ असतात पण देणारे कमी, बरोबर ना? सो ऍक्सेप्टर भरपूर आहेत, डोनर जरा कमीच आहेत. ओके, सो लेविस बेसेस. Lewis bases are negatively charged or neutral. Okay, so negatively charged, proper negative sign like OH minus, Cn minus, त्याच्यानंतर अजून कोणता घेऊयात आपण? NH2 minus. ओके, और H minus also, हायड्राइड. H minus ला काय म्हणायचं? हायड्राइड. सो ज्यांच्या डोक्यावरती मायनस चार्ज आहे, दे आर इलेक्ट्रॉन रिच, सो दे कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन इझिली. आता न्यूट्रल मीन्स व्हॉट? न्यूट्रल मीन्स दे आर हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल NH3. NH3 हॅव 1 लोन पेअर. त्याच्यानंतर कोण? PH3. नाही, PH3 नाही चालणार बिकॉज हिअर फॉस्फरस इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे काय म्हणतात? फॉस्फरस इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. सो NH3 झालं, H2O. Okay, so these are the examples of Lewis bases. They can give electron pair. Okay, अजून एक्झाम्पल बघा. नायट्रोजन कंटेनिंग बेन्झीन रिंग हॅव्हिंग नायट्रोजन. Okay, name of this molecule is pyridine. Okay, this lone pair it can be donated. Okay, so this is Lewis base. Okay, अजून एक एक्झाम्पल, एक पॉइंट लक्षात घ्या. ब्रॉन्स्टेड ऍसिड अँड बेसेस आणि लेविस ऍसिड यांचं कंपॅरिझन. ओके, व्हॉट इज द सेंटेन्स? What is the sentence? That all Bronsted bases are Lewis bases, but all Bronsted acids are not Lewis acid. काय सांगते बघा? All Bronsted bases
are Lewis bases, but all Bronsted acids are not Lewis acid. Okay, now let us check what does it mean. तुम्हाला डेफिनेशन वाईज जायचं. ओके, एक्झाम्पल बघा. ब्रॉन्स्टेड बेस आपण एक्झाम्पल घेतलं. ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल OH मायनस. ओके, इट कॅन टेक प्रोटॉन. HSO4 मायनस. ओके, इट कॅन टेक प्रोटॉन. सो हा प्रोटॉन घेणार आहे आणि लेविस बेस म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज देणार आहे. दोन्ही चालते. ओके, पण ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणजे कोणते, प्रोटॉन डोनर. प्रोटॉन डोनरचं एक एक्झाम्पल बघा. NH4 प्लस. नायट्रोजन कडे 4 बॉन्ड आहेत. 1 2 3 4 आणि चार्ज आहे प्लस. सो हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे का, आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे का, आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे. 4 बॉन्ड आहेत. इट कॅन गिव्ह दिस प्रोटॉन, नो प्रॉब्लेम. सो इट इज लेविस ब्रॉन्स्टेड ऍसिड, प्रोटॉन डोनर आहे. पण लेविस ऍसिड व्हायला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, एक इलेक्ट्रॉन पेअर आणून याच्याला जोडायचे. सो पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणतो का इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार का, द आन्सर इज नो. व्हाय, बिकॉज दिस नायट्रोजन इज हॅव्हिंग 5 बॉन्ड विच इज नॉट पॉसिबल. 4 बॉन्ड चालतात, 5वा बॉन्ड चालत नाही. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. ओके, सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ लेविस बेसिस. ओके, चलो नाव आगे बढे. सो आपण काय बघितलं आता, लेविस ऍसिड बेस कन्सेप्ट, डेफिनेशन्स अँड एक्झाम्पल्स. नाउ नेक्स्ट पार्ट इज strong weak. Okay, logically there is it is a drawback of Lewis acid base theory that we cannot have strong acid, strong base, weak acid, weak base. Okay, म्हणजे एक्झॅक्टली ह्यांना स्ट्रॉंग म्हणायचं, ह्यांना वीक म्हणायचं, जसं आपण पहिल्या 2 थिअरीज मध्ये बघितलं तसं इथं सांगता येत नाही. इथं काय सांगता येतं, रिलेटिव्ह स्ट्रेंथ. ठीक आहे, किंवा थोडंसं कंपॅरिझन करता येतं. पण एक जनरल एक डोक्यात लक्षात ठेवून घ्या, लेविस ऍसिड बेस सगळे वीकच असतात. 3NCl3 NBr3 NI3. आता या सगळ्यांमध्ये नायट्रोजन कडे लोन पेअर आहे. ओके, पण इट इज अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हणजे फ्लोरीनला काय होणार आहे, फ्लोरीन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेणार. बिकॉज ऑफ दॅट दिस लोन पेअर ऑफ नायट्रोजन इज नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. म्हणजे खाली काय होते, इलेक्ट्रॉन पेअर हा ओढल्यामुळं ही लोन पेअर बाहेर द्यायला स्कोपच मिळत नाही. लक्षात येते. बट इफ यू गो टू क्लोरीन, एफ सोडून क्लोरीन पाशी आलो तर काय होणार आहे, थोडीशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झाली. आता लोन पेअर जरा देता येईल. क्लोरीन कडनं ब्रोमिन कडे गेले, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अजून कमी झाली. आयोडीन कडे भरपूर कमी झाली. कळते. सो आउट ऑफ दिस 4 विच वन कॅन गिव्ह लोन पेअर इझिली, द आन्सर इज NI3. सो हियर यू कॅन से द स्ट्रॉंग लेविस ऍसिड बेस इज NI3. ओके, सेम एक्झाम्पल बघा. SO2 SO3. Okay, sulfur is attached to 2 oxygen, sulfur is attached to 3 oxygen. Okay, when you have 2 oxygen there is a lone pair. Both are Lewis acid. Lone pair म्हणजे बेस नका समजू. Both are Lewis acid. Sulfur bears positive charge, electron deficient. ओके, दोन्ही लेविस ऍसिड आहेत, पण स्ट्रॉंग ऍसिड कुठलं, किंवा जास्त बेटर ऍसिड कोणतं बघा. दोघ जण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारे, दोघंही इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, पण जास्त डेफिशियंट कोण आहे, तर O3. and it is attached to 3 electronegative elements. इथं काय 2 electronegative. So plus charge on this sulfur. Okay, याला आपण काय म्हणतो, डेल्टा प्लस. So this delta plus is more than this S. So SO3 is more acidic than SO2. कळाले. So in this way we can have strong weak acid base. Okay, but once again जे आपण प्रोटॉनिक ऍसिड मध्ये बघतो, H वाल्या, हायड्रोजन वाल्या, तेवढं आपल्याला स्ट्रेंथ इथं सांगता येत नाही. ओके, so this is about strong acid, strong base concept. Now we'll go for next concept, and that one is neutralization. So what is neutralization according to Lewis acid base theory? Okay, so generally neutralization is what? Acid plus base. ओके, ऍसिड आणि बेस कंबाईन झाले की जे काय होतं त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन. आता लेविस ऍसिड आपण एक्झाम्पल घेऊयात, BCl3. ओके, BCl3 कसा काढूयात आपण, बोरॉन हॅव्हिंग 3 बॉन्ड्स, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. आणि बेसचे एक्झाम्पल काढूयात, NH3, नायट्रोजन हॅव्हिंग 3 बॉन्ड्स अँड 1 लोन पेअर.
ओके. सो ही लोन पेअर बोरॉनला दिली. हा लोन पेअर डोनर, हा लोन पेअर ऍक्सेप्टर. हा झाला ऍसिड, हा झाला बेस. लोन पेअर डोनर, लोन पेअर ऍक्सेप्टर. पण आता काय झालंय बघा, लोन पेअर जी आहे ती उठून याच्या घरी जाणार नाही. बघा मागच्या केसमध्ये प्रोटॉन उठून इथनं उठायचा आणि इकडे जाऊन बसायचा, तसं नाही आता. ही लोन पेअर समजा कंप्लीट गेली तर हायड्रोजन नायट्रोजनचे बॉन्ड्स कमी होतील ना. So what happens? This lone pair is shared between these two. What you get? You will get the formation like this: BCl3 NH3. आणि या दोघांच्या मध्ये ही जी लोन पेअर आहे त्यांनी काय केलंय? कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके. सो बोरॉन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड झालाय अँड इट इज नथिंग बट सॉल्ट फॉर्मेशन. लक्षात येते? ऍसिड प्लस बेस सॉल्ट झालाय, पण सॉल्ट कसा बनलाय? देर इज अ बॉन्ड बिटवीन ऍसिड अँड बेस. इज इट ओके? अँड सॉल्ट म्हणलं की प्लस मायनस येतं. इथं बघा जो डोनर येतो पॉझिटिव्ह, त्याने इलेक्ट्रॉन दिले आणि याने इलेक्ट्रॉन घेतले. सो दिस इज निगेटिव्ह अँड दिस वन इज पॉझिटिव्ह. ओके. सो फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ डेटिव्ह बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ठीक आहे, तिन्ही नावं म्हणजे एकच. इज नथिंग बट न्यूट्रलायझेशन इन लेविस ऍसिड बेस कन्सेप्ट. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूया. कोणतं घेऊयात आपण? परत एकदा घेऊयात. NH3 प्लस H प्लस. ठीक आहे. प्रोटॉन आठवते ना, लेविस ऍसिड. सो नायट्रोजन लोन पेअर जर का आपण याला दिली तर प्रॉडक्ट कसं होतं? NH4 प्लस. ठीक आहे. प्लसची साईन कडे लक्ष द्या. NH3 न्यूट्रल आहे, नायट्रोजन कडे 3 बॉन्ड आहेत आणि एक लोन पेअर. हायड्रोजन कडे प्लस चार्ज आहे. प्लस चार्ज म्हणजे काय? इट हॅव 0 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन कडे एकच शेल आहे, त्यात एक पण इलेक्ट्रॉन नाही. सो त्याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. हा काय म्हणेल? माझे 2 इलेक्ट्रॉन तू शेअर कर. सो व्हॉट इज द पॉइंट? आपल्याला या दोघांमध्ये कोणता बॉन्ड बघायला मिळणार आहे? इट इज लाईक दिस. ओके. आता H कडे प्लस चार्ज होता पण त्याला इलेक्ट्रॉन मिळाले. पॉझिटिव्ह चार्ज हॅव टेकन इलेक्ट्रॉन, तर हा काय झाला? न्यूट्रल. आणि नायट्रोजन जो न्यूट्रल होता त्यांनी इलेक्ट्रॉन दिले तर त्याच्याकडे काय येणार आहे? प्लस चार्ज. कळाले? सो इन दिस वे देर इज डेटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन. Okay, so these are the examples, or you can say neutralization according to Lewis acid base theory. Okay, चलो. So what we have seen up till now, acid base च्या डेफिनेशन, एक्झाम्पल्स बघितले, त्याच्यानंतर स्ट्रॉंग वीक थोडंफार बघितलं, त्याच्यानंतर न्यूट्रलायझेशन. ओके. चलो, नाउ लास्ट पार्ट इज लिमिटेशन. ओके. तर लिमिटेशन एज सच नाहीये. का नाहीये? कारण की पहिल्या 2 पॉइंट मध्ये जे लिमिटेशन होते ते कव्हर करायलाच लेविस थिअरी आली. ठीक आहे. तरी उगाच सांगायचं म्हणून एक लिमिटेशन काय, की हायड्रोजन वाले जे आहेत लाईक HCl, HBr, त्यांच्यामध्ये काही लोन पेअर डोनर ऍक्सेप्टर नाही. किंवा अजून सॉल्ट, ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड होत नाहीत. मग असल्यावाल्या ज्या न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहेत की ज्या आर्हेनियस आणि लॉरी ब्रॉन्स्टेडने एक्सप्लेन करता आल्या, त्या रिॲक्शन लेविस थिअरी सांगत नाही. ओके, आय विल रिपीट वन्स अगेन. The proton-based reactions, okay, which was explained by the Arrhenius theory and Lori Bronsted theory. These reactions are not explained by Lewis acid-base theory. ठीक है? पण हमें क्या फरक पड़ता है? याने ना एक्सप्लेन केलं तर त्यांनी करायचं. ठीक है? कळालं? Okay. So this is all about Lewis theory. So we'll stop here. I hope you have understood this one. आणि आता याच्यानंतर तिन्ही थेरीजच्या कॉम्बिनेशन मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला आता ती इझी जाते. ठीक आहे. चलो, गुड बाय.